नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, त्यातून मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, त्याचबरोबर जे महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याची आपण ऍडमिशन प्रोसेसची माहिती या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तुम्हा सर्वांचे चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कालच जे CETचं नोटिफिकेशन आलेलं आहे ज्यामध्ये आपण पाहिलं असेल की CETची डेट एक्सटेंड झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी CETचा फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या. 8 तारीख शेवटची आहे. त्याचबरोबर तुम्ही CETचा जो एप्रिलमध्ये एक्झाम होणार आहे जवळपास 16 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत एक्झाम आहे. त्या एक्झामला तुम्हाला सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आता ह्यामध्ये आपण पाहणार आहोत की CETचं महत्त्व काय आहे आणि आजचा विषय आहे त्यानुसार आपण CUP कॉलेज या दोन गोष्टी यामध्ये पाहणार. तो CETचं आहे. CET ही जे महाराष्ट्र डोमिसाइल कॅन्डिडेट आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये होतो किंवा जे विद्यार्थी महाराष्ट्र डोमिसाइल आहेत असे विद्यार्थी CET एक्झाम देऊ शकतात. तर CET एक्झाम मध्ये जो बेनिफिट्स आहेत ते आपण सांगणार आहोत. तर जवळपास महाराष्ट्रामध्ये 14 इंजिनिअरिंग जे कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत की ते गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहेत. त्याचबरोबर बाकीचे जे काही 5 ते 6 कॉलेजेस असे गव्हर्नमेंट आहेत, त्यात काही डीम कॉलेजेस आहेत, डीम युनिव्हर्सिटीज आहेत. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत जे आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत CUP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आता CUP ही मागच्या वर्षीपासून युनिव्हर्सिटी झालेली आहे. त्या युनिव्हर्सिटीचा पूर्ण नाव आहे युनिटरी पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. CUP टेक्निकल युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटी. पूर्ण नाव ऐकून घ्या. ज्यावेळी तुम्ही चॉईस फिलिंग कराल त्यावेळी हे नाव तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. युनिटरी पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. कॉलेज कोड आहे 6006. CUP टेक्निकल युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटी पुणे. तर आणि ह्याचं जे NIRF रँकिंग आहे ते आपण जर पाहिलं तर हे खूप चांगलं आहे. जवळपास 73. मागच्या वर्षीचं जे NIRF रँकिंग आहे ते 73. म्हणजे जर आपण जर पाहिलं तर जे नवीन IITs आहेत त्यांच्यापेक्षाही स्ट्रॉंग. म्हणजे जर आपण बरेच वेळा ऐकत असतो की बरेच विद्यार्थी आपण म्हणतो की IIT सोडून CUP ला आले, NIT सोडून CUP आले. तर आपलं CUP कॉलेज जे आहे पुण्यातले जवळपास आपलं IIT NIT लेवलचंच कॉलेज आहे. ह्यामध्ये मागच्या वर्षीपासून 25% कोटा हा JEE मेनच्या माध्यमातून भरत आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी JEE मेन देत आहेत ते JEE मेनच्या माध्यमातूनही तुम्हाला ऍडमिशन घेता येतं. 100% सीट ह्या तुमच्या CETच्या माध्यमातून आहेत. 25% सीट ह्या ऍडिशनल तुमच्या JEE मेनच्या माध्यमातून आहेत. 10% ऍडिशनल सीट्स त्या EWHच्या माध्यमातून आहेत. त्याचबरोबर 5% TFWच्या सीट ह्या ऍडिशनल तुमच्या CETच्या माध्यमातून आहेत. तर जवळपास जर आपण पाहिलं तर 150 इनटेक आहे. 150 प्लस 15 प्लस 8 जवळपास 173 सीट्स ह्या तुमच्या म्हणजे जर एखादी ब्रांच पकडली तर आपल्याला त्या पद्धतीने राहू शकतं. तर आपण पाहणार आहोत की CUP जे आहे ते CUP मध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, त्यांचं इनटेक कॅपॅसिटी किती आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आणि त्यासाठी आपल्याला लागणारे कागदपत्र. तर CUP मध्ये आपण जर पाहिलं तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 150चा इनटेक आहे. CETच्या माध्यमातून 120 सीट भरल्या जातात. JEE मेनच्या माध्यमातून 30 सीट, EWHच्या माध्यमातून 15 सीट, TFW ज्याच्यामध्ये ट्युशन फी पूर्ण माफ असते त्या 5% सीट्स आहेत त्या 8 सीट्स आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायचं आहे तर ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग CUP मधून करू शकतात. त्याच्या 75% सीट्स आहेत. त्यानंतर ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, त्याच्या पण 75% सीट्स आहेत. 75 सीट्स आहेत. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आहे. ज्या विद्यार्थ्यांना इन्स्ट्रुमेंटेशन करायचं ते इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग सुद्धा तुम्हाला CUP मध्ये आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 150 सीट्स आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे. त्यातून मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी सुद्धा आहे. त्याचबरोबर जे आपण पाहणार आहोत की आपल्याला CUP ला ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे कागदपत्र. तर कागदपत्रामध्ये आपलं जे पुस्तक आहे हे विक्रीसाठी आता सर्वत्र उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थी पालकांना जर पुस्तक हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच डिस्क्रिप्शन मध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून लिंकच्या माध्यमातून ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेटेड माहिती आहे ती तिथे मिळत जाईल. तर यामध्ये आपण पेज नंबर 18 जर पाहिलं तर तुम्हाला पेज नंबर 18 वर आपण कागदपत्र दिलेले आहे. तर कागदपत्रामध्ये महत्त्वाचं तुमचं 10th स्कोर कार्ड, 12th स्कोर कार्ड, CET स्कोर कार्ड, JEE स्कोर कार्ड, LC TC ज्याला आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो
कॅटेगरी स्टुडंट असतील तर SC ST साठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, बाकीच्या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. त्याचबरोबर जे PWD कॅन्डिडेट आहेत त्या PWD कॅन्डिडेटसाठी त्यांचा जो काही परफॉर्मा असतो तो परफॉर्मा लागेल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना TFWS मधून अप्लाय करायचं आहे तर TFWS साठी तुम्हाला बिलो दॅन 8 लाखचे इन्कम सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर पाहू आपण CUP चा कट ऑफ. तर पुस्तकामध्ये आपण कट ऑफ दिलेला आहे, ते यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर आपण इथे कट ऑफ दिलेला आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे लास्ट इयरचा कट ऑफ आहे, यावर्षी थोडेसे चेंजेस होतात दरवर्षी. तर CUP चा कॉलेज कोड आहे 6006, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस. ओपनचा कट ऑफ आहे जेंट्स ओपनचा 99.91, SC चा कट ऑफ आहे 99.21, ST चा कट ऑफ आहे 96.47, VJ चा कट ऑफ आहे 99.56, NT1 चा कट ऑफ आहे 99.83, NT2 चा कट ऑफ आहे 99.82, NT3 चा कट ऑफ आहे 99.88, OBC चा कट ऑफ आहे 99.86, लेडीज ओपनचा कट ऑफ आहे 99.89, लेडीज SC चा कट ऑफ आहे 99.23, लेडीज ST चा कट ऑफ आहे 99.28, लेडीज VJ चा कट ऑफ आहे 98.20, लेडीज NT1 चा कट ऑफ आहे 99.32, लेडीज NT2 चा कट ऑफ आहे 99.60, त्याचबरोबर लेडीज OBC चा कट ऑफ आहे 99.73, त्याचबरोबर जे EWS कॅन्डिडेट आहेत EWS चा कट ऑफ आहे 99.88 आणि जे विद्यार्थी TFWS मधून ऍडमिशन घेणार आहेत त्यांचा कट ऑफ आहे 99.95. तर ह्याच्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल तर तुम्ही CUP मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता. आता हे जे कट ऑफ आहेत हे राऊंड 1 चे आहेत. ज्यावेळी स्टेटचा अलॉटमेंट होतं, स्टेटमध्ये जवळपास 3 राऊंड होत असतात. 3 राऊंड मधला हा राऊंड 1 चा कट ऑफ आहे. त्याचवेळी ह्याच्या आतमध्ये जर तुमचं रँक येत असतील तर CUP चं तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रयत्न करू शकता. त्याचबरोबर ENTC चाही कट ऑफ आपण दिलेला आहे, तो तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून मिळून जाईल. ज्या विद्यार्थी पालकांना पुस्तक हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला संपर्क करा. त्याचबरोबर AIDS जे नवीन ब्रांच मागच्या वर्षी सुरू झाले त्याच्यामध्ये रोबोटिक्स आलेले आहे, ते पण CUP मध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आहे. ठीक आहे. तर पुढील भागामध्ये पाहणार आहोत आपण VJTI मुंबई. तर VJTI मुंबईचंही सेम पाहणार आहोत. तिथली ऍडमिशन प्रोसेस, आपल्याला लागणारे कागदपत्र आणि तेथील कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ. ठीक आहे. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजना व्हिडिओ शेअर करा. तसेच डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड माहिती मिळत जाईल. थँक्यू. धन्यवाद.